मग राया ते म्हणे संजयो, तोची अभिप्रावो अवधारी जो, कृष्ण सांगती जो योगरूप। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्र प्रांगणामध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही रोजची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, प्रवचन सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। 6व्या अध्यायाला प्रारंभ होत आहे। 6व्या अध्यायाच्या प्रारंभाला ज्ञानेश्वर महाराजांनी जो उपक्रम केलेला आहे त्या उपक्रमाचं थोडंसं चिंतन करायचं आहे। ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी काही अध्यायाला नमन केलेलं आहे, काही अध्याय जे आहेत तिथे उपक्रम आहे आणि काही अध्यायाला मात्र सरळ सुरुवात केलेली आहे। काही अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी नमन केलं आणि नमन करून प्रारंभ केला। पहिला अध्याय 10वा 13वा 14वा 16वा 17वा 18वा या सगळ्या अध्यायामध्ये श्रीगुरूंना वंदन केलेलं आहे, नमन केलेलं आहे। काही अध्याय असे आहेत की याच्यामध्ये गीतेच्या श्लोकापासून प्रारंभ आहे। 2रा 3रा 5वा 7वा 8वा अध्याय 4 6 9 11 या अध्यायामध्ये मात्र उपक्रम आहे। उपक्रमामध्ये ज्ञानेश्वर महाराज बहुधा त्या अध्यायाचं प्रास्ताविक करतात, कधी श्रोत्यांचं वर्णन करतात। उदाहरणार्थ 4थ्या अध्यायामध्ये श्रोत्यांच्या भाग्यांचं वर्णन केलेलं आहे। कधी ज्ञानेश्वर महाराज प्रतिपाद्य जो विषय आहे त्याचं महात्म्य सांगतात। म्हणून या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी नमन केलेलं नाही, उपक्रम केलेला आहे। उपक्रम उपसंहार षडलिंगामध्ये याचा विचार केला जातो। तात्पर्य निश्चय करण्याकरता धर्मशास्त्रांनी काही षडलिंगाचा विचार सांगितला, त्याच्यामध्ये उपक्रम आहे। उपक्रमामध्ये ज्ञानोबारायांनी या अध्यायाचं महात्म्य सांगितलेलं आहे। ज्ञानोबारायांनी या ठिकाणी सुरुवात करत असताना संवादातून सुरुवात केलेली आहे। तसं पाहायला गेलं तर श्रीमद भगवद्गीता हा संवाद आहे। म्हणून गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी चूर्णिकेमध्ये आपण म्हणत असतो श्रीकृष्ण अर्जुन संवादे। संवाद भगवंताचा आणि अर्जुनाचा झाला, पण हा संवाद आपल्या सर्वांच्या करता फार मोठा उपयोगी असा संवाद झाला। त्यांच्या संवादामुळे आपल्याला ज्ञान झालं, आपल्या सगळ्यांचं कल्याण झालं। म्हणून साधू संतांचा संवाद, देवाचा संवाद, भक्तांचा संवाद महत्त्वाचा आहे। गीतेमध्ये प्रामुख्याने 2 संवादांचा विचार आहे। कोणाकोणाच्या? एक भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन यांचा दोघांचा मुख्य संवाद आहे। आणखीन कोणाचा संवाद आला गीतेमध्ये? धृतराष्ट्र आणि संजय यांचाही संवाद आलेला आहे। ज्ञानेश्वरीमध्ये संवादाच्या 3 जोड्या आहेत आणि गीतेमध्ये संवादाच्या 2 जोड्या आहेत। ज्ञानेश्वरीमध्ये आणखीन एक संवाद आहे, तो म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि श्रोत्यांचा।
अनेक ठिकाणी हा संवाद प्रगट ज्ञानोबारायांनी केला आहे. विषयांतर करत असताना, मूळ विषयावर येत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः श्रोत्यांना मध्ये आणलं आहे. तेव्हा या ठिकाणी ज्ञानोबारायांनी सुरुवात करत असताना संवादाच्या माध्यमातून केलेली आहे. जो मुख्य संवाद आहे तो न सांगता दुसरा जो संवाद आहे ज्याच्यामुळे आपल्याला मुख्य संवाद कळाला, तो संवाद आहे संजय आणि धृतराष्ट्रांचा. गीतेची सुरुवातसुद्धा कोणाच्या बोलण्याने झालेली आहे? धृतराष्ट्राच्या. कोणाला विचारतो धृतराष्ट्र? संजयाला विचारतो. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. संजय सुद्धा फार महत्त्वाचा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी या संवादामध्ये सुरुवातीला 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला संजयाला आणले. मग राया ते संजयो म्हणे संजयो. मग राजाला संजय म्हणतो. काय म्हणतो? तोच अभिप्रायो अवधारिजो. तोच अभिप्राय आता तुम्ही अवधारण करा. कोणता अभिप्राय तुम्ही अवधारण करा? कृष्ण सांगती जो योग रूप. जो भगवान श्रीकृष्ण सांगतात, ज्याच्यामध्ये योगाचं रूप दाखवलेलं आहे, स्वरूप दाखवलेलं आहे, योगाचं वर्णन केलेलं आहे, त्या योगाचा नेमका अभिप्राय काय आहे तो तुम्ही ऐका असं म्हणत नाही, अवधारण करा, त्याचा निश्चय करा असं त्या ठिकाणी संजय म्हणतोय. कोणाला म्हणतोय? राजाला म्हणतोय. हा राजा कोण आहे? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हा संवाद चाललेला आहे कुरुक्षेत्रावर. हस्तिनापुरातच हा संवाद आहे, पण प्रसंग आहे कुरुक्षेत्रावरचा. पहिल्या अध्यायात आपण सगळं हे विवरण ऐकून आलेलो आहे. कौरव आणि पांडव यांचं युद्ध ठरलं. पांडवांनी युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला, पण दुष्ट दुर्योधनाने, शकुनी, आणखीन दुष्ट लोकांच्या संगतीमुळे युद्ध लादलं. भगवान परमात्मा शिष्टाई करता गेले तरीसुद्धा दुर्योधनाने ऐकलं नाही. मग पर्यायच नाही म्हणून युद्ध ठरलं. हा संजय सुद्धा एकदा पांडवांच्याकडे शिष्टाईला गेलेला आहे. आपण ती कथा सांगून आलो. आणि मग त्यानंतर व्यास महर्षी तिथे आले. व्यास महर्षींनी धृतराष्ट्राला सांगितलं, बाबा तुला जर युद्ध पाहायचं असेल तर मी तुला डोळे देतो, दिव्य दृष्टी देतो. इथं बसल्या बसल्या तुला युद्ध दिसेल दिव्य दृष्टीने. मग धृतराष्ट्र म्हणायला लागला, आता म्हातारपणामध्ये हा संहार पाहण्याची माझी इच्छा नाही, पण युद्धात काय काय झालं हे तर मला कळालं पाहिजे. याच्याकरता तुम्ही एक काम करा, या संजयाला दिव्य दृष्टी द्या. आता संजयालाच दिव्यदृष्टी का प्राप्त झाली त्याची अनेक कारणं आहेत. संजय काही सामान्य मनुष्य नाही, महान भगवत भक्त आहे. सम्यक जयती इति संजय. भगवान परमात्म्याच्या आवडीचा आहे, पांडवांच्या आवडीचा आहे. काय त्याचं प्रारब्ध असेल बिचारा त्या धृतराष्ट्राकडे नोकरीला आहे, पण चांगला आहे. ज्ञानोबारायांनी संजयांचं वर्णन केलेले अनेक ओव्या आहेत. सांगा. ते ऐकू येत नाही मला काही. आनंदे महाराज सांगा. ज्ञानोबारायांनी अनेक ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मला असं वाटतं, अहो संजयाचं वर्णन पाहिजे. हां, ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं संजयाचं वर्णन पाहिजे. हां, संजयो झाला चोहटा संवाद सुखाचा, किंवा आणखीन म्हणतात ऐसा श्रीकृष्णार्जुन संवाद संग्रामी स्नान
करुणी देतसे तिळदान अहंतेचे. ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक ठिकाणी संजयाचं वर्णन केलंय. ज्ञानेश्वर व्यास सहोदर म्हटलंय, हा संजय फार भाग्याचा आहे असं म्हटलंय. जसं अर्जुनाचं वर्णन केलंय तसं ज्ञानेश्वर महाराजांनी काही ठिकाणी संजयांचं वर्णन केलंय. कारण संजय हा भगवत भक्त आहे. 3 जोड्या मी सांगितल्या, त्यापैकी धृतराष्ट्र आणि संजयाची जोडी आहे. कृष्ण भगवान परमात्मा अर्जुनाची जोडी आहे. ज्ञानेश्वर महाराज श्रोते यांची जोडी आहे. संजयावर व्यास महर्षींनी कृपा केलेली आहे. कारण कृपा पात्र शिष्य आहे व्यास महर्षींचा. कोणावरही व्यासांची कृपा होऊ शकत नाही, कोणालाही दिव्य दृष्टी मिळू शकत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन यांची संवादातली जोडी अतिउत्तम जोडी. त्याचं वर्णन आपण पाहून आलो. आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराज किरीटी परिसत्व असे. भक्तराज आहे आणि इकडे श्रीकृष्ण जगजेठी आहे. चांगली जोडी आहे. त्याच्यानंतर दुसरी जोडी आहे ज्ञानेश्वर महाराज आणि श्रोते. ही सुद्धा उत्तम जोडी आहे. कारण सांगणारे ज्ञानेश्वर महाराज आहेत, महाविष्णूचा अवतार. ऐकणारे साक्षात महेशाचा अवतार आहेत. साक्षात निवृत्तीनाथ महाराज आहेत, आदि करून श्रोते आहेत. पण ही जी जोडी आहे, तिसरी जोडी, ही धृतराष्ट्र आणि संजयाची ही जोडी काय बरोबर नाही. सांगणारा संजय आवडीने सांगतोय, प्रेमाने सांगतोय, भक्त आहे, त्याला आनंद होतोय. पण धृतराष्ट्राला मात्र आनंद होत नाही. भगवान परमात्मा त्या ठिकाणी व्यास महर्षींनी संजयावर कृपा केली आणि मग संजयाला दिव्य दृष्टी प्राप्त झाली. संजयाने सांगायला सुरुवात केली. जवळजवळ 5 अध्याय सांगितले आणि 5 अध्याय सांगितल्यानंतर 5व्या अध्यायाच्या शेवटी संजयाने काय संवाद सांगितला तो आपण काल पाहिला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने उपसंहार करत असताना 2 श्लोकामध्ये योगाचं वर्णन केलं. त्या 2 श्लोकामध्ये योग कुठे कुठे आला, योगाचे 8 अंग कुठे आली, त्याचं आपण चिंतन केलं. पण सूत्ररूपाने सांगितलेलं असल्यामुळे अर्जुनांना आनंद झाला आणि अर्जुन भगवंताला म्हणतात, देवा तुम्ही सूत्ररूपाने हे सगळं सांगितलं पण विस्ताराने सांगा. कारण सूत्ररूपाने सगळ्यांना कळत नाही. थोडक्यात सांगितलेलं असतं. विस्ताराने सांगितलं, जरा थोडंसं समजून सांगितलं तर सगळ्यांच्या लक्षात येतं. आणि भगवान परमात्म्याने अर्जुनाने तो ऐकल्याबरोबर, ते श्लोक ऐकल्याबरोबर झालेला अर्जुनाचा आनंदावरून भगवान परमात्म्याने ओळखलं की याला पुढचं ऐकायची इच्छा आहे, विस्ताराने ऐकायची इच्छा आहे. म्हणून अर्जुनाला भगवान म्हणतात, माझ्या लक्षात आलं सगळं, आता मी तुला सांगणार आहे योग म्हणजे काय, योगाचा अधिकारी कोण, योगाचं फल काय, हे आपण काल पाहून आलो. असं भगवान अर्जुनाला म्हटले. मग पुढं काय झालं? ज्ञानोबाराय म्हणतात, मग राया ते संजयो म्हणे संजयो. मग राजाला संजय म्हणतो, धृतराष्ट्राला संजय म्हणतो. काय म्हणे? तोची अभिप्रावो अवधारिजो कृष्ण सांगती जो योगरूप. आता तो जो अभिप्राय आहे, जो कृष्ण सांगती योगरूप, योगाचं सगळं स्वरूप, त्याचा योगाचा नेमका अभिप्राय काय, योगाचं स्वरूप काय, हे राजा तू त्याचा अवधारण कर. म्हणजे तत्संबंधी तू तुझ्या जीवनामध्ये तात्पर्याचा निश्चय कर. ज्ञानोबारायांनी या ठिकाणी अभिप्राव शब्द वापरलेला आहे. हा अभिप्राव शब्द महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळेला वक्ता सांगतो, श्रोता ऐकतो, पण वक्त्याचा अभिप्राय श्रोत्याच्या लक्षात येत नाही. कारण भाषा जी असते ती भाषा वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. शब्दाचे अनेक अर्थ होतात. सांगायचं असतं वेगळा अर्थ आणि श्रोता घेताना कधीकधी वेगळाच अर्थ घेतो.
आणि मग श्रोता तक्रार करतो, अहो तुम्ही असं कसं सांगितलं. मग वक्ता म्हणतो, अहो मला ते सांगायचं होतं, माझा सांगण्याचा अभिप्राय दुसरा होता, तुम्ही ते त्या पद्धतीने ऐकलं, तुम्ही त्याचा अभिप्राय लक्षात घेतला नाही. बऱ्याच वेळेला म्हणून वक्तुर इच्छा तात्पर्यम असं म्हटलेलं आहे. वक्त्याची जी इच्छा असते त्याच्यात वक्त्याचं तात्पर्य असतं. म्हणून श्रोत्याला कळालं पाहिजे आपण तात्पर्य निश्चय काय काढायचा. वक्ता बोललाय, पण बोलत असताना वक्त्याने हे बोललं का बोललं. बऱ्याच वेळेला संतांचं वर्णन करत असताना देवाला गौणत्व दिलं जातं. याचा अर्थ देव गौण झाले असं नाही, संतांचं वर्णन करायचं आहे. देवाचं वर्णन करत असताना आणखीन काय कोणाला गौणत्व दिलं जातं. अभिप्राय कळाला पाहिजे. आपण अनेक वेळा सांगतो, बोलत असताना अभंगामध्ये संतांच्या वाक्यामध्ये त्याचा अभिप्राय कधीकधी वेगळा असतो. तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, आपण चिंतन करून आलोय. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे. पुढे काय, बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन, तेथे जाऊ नका कोणी, हो गेले नाही आले परतोनी. त्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीला फार मोठं भूत बसलेलं आहे, तिथं कोणी जाऊ नका. आता जाऊ नका म्हणण्यात तात्पर्य आहे का जा म्हणण्यात तात्पर्य आहे. तुकाराम महाराजांना काय म्हणायचं आहे, पंढरपूरला फार मोठं भूत आहे, ते भूत झडपल्यानंतर अनेक लोक तिथं गेले पण परत आलेच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, लोकांचं जाऊ द्या, तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. आता सगळा अभंग बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल, तुकाराम महाराजांना आपल्याला पंढरपूरला जायला सांगायचंय का जाऊ नका सांगायचंय. जायला सांगायचंय, पण तेथे जाऊ नका कोणी म्हटलंय. तात्पर्य लक्षात घ्यायचंय. जा, तुम्हाला जर असं व्हायचं असेल, तुम्हाला भगवत स्वरूप व्हायचं असेल तर तुम्ही तिथे जा. बाकीची तुम्हाला संसारातली भूतं लागलेली आहेत त्याच्यापासून वाचायचं असेल तर त्या भूताकडे जा. अहंकार नावाचं भूत जर सुटावं असं वाटत असेल तर इकडे जा. म्हणून अभिप्राय महत्त्वाचा असतो. गीतेमध्ये सुद्धा, ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी हा विषय आला. 15व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने अश्वत्थ शब्दाचा अर्थ संसार असा केला. भगवान परमात्मा त्या ठिकाणी सांगतात, ज्ञानोबारायांनी लिहिलंय, आणि अश्वत्थ येणे नावे, पिंपळू मनती स्वभावे, परितो अभिप्रावो नवे श्रीहरीचा. अश्वत्थ शब्दाने सगळीकडे पिंपळ मानला जातो, पण ज्ञानोबाराय म्हणतात इथं पिंपळ घेऊ नका. देवाचा अभिप्राय पिंपळ सांगण्याचा नाही, देवाचा अभिप्राय अश्वत्थ शब्दाने संसार सांगण्याचा आहे. म्हणून अभिप्राय त्या ठिकाणी लक्षात आला पाहिजे. इथे त्या ठिकाणी ज्ञानोबाराय सांगतात, संजय म्हणतात, हे राजा, मी तुला आता जे सांगणार आहे तो ज्या वाक्याचा त्या वाक्याचा तो अभिप्राय लक्षात घे. नुसतं माझं वाक्य ऐकू नको, नुसते शब्द ऐकू नको, शब्द ऐकल्यानंतर नुसताच अर्थ मनात आणू नकोस. आपण काय करतो, शब्द पकडतो, शब्दाचे अर्थ पकडतो, पण त्या शब्दाचा अभिप्राय कळाला पाहिजे. आणि अभिप्राय कळण्याकरता देवाची कृपा पाहिजे, संतांची शास्त्राची कृपा पाहिजे. एखादा फार मोठा विद्वान असेल, त्याचे सगळे ग्रंथ झालेले असतील, त्याला ज्ञानेश्वरीचा अभिप्राय कळेलच असं नाही. शब्दाचं ज्ञान, ग्रंथाचं ज्ञान नसावं असं नाही, असलं पाहिजे, त्याची आपल्याला मदत होते. पण अभिप्राय कळायचा असेल तर ज्ञानोबारायची देवाची कृपा पाहिजे. म्हणून संजयाला अभिप्राय कळतो. संजय भगवत कृपा पात्र आहे, संजय व्यास महर्षींचे कृपा पात्र आहेत.
म्हणून संजय म्हणतात, मला जो अभिप्राय कळतो, मी तुम्हाला अभिप्राय सांगतो शब्दाच्या द्वारे, तो तुम्ही अवधारी जो म्हणजे न ऐकी जो, नुसतं ऐकी जो नाही, अवधारी जो म्हणजे त्याचा निश्चय तुम्ही करा. तरी अवधान एकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. तुम्ही त्या ठिकाणी अवधान दिलं पाहिजे, नुसतं लक्ष देऊन चालत नाही. तसा आपल्या मनात निश्चय झाला पाहिजे. म्हणून संजय त्या ठिकाणी म्हणतात, मग राया ते म्हणे संजयो, तोची अभिप्रावो अवधारी जो, कृष्ण सांगती जो योग रूप. अभिप्राय ऐकायचा आहे, कोणाचा ऐकायचा आहे? कृष्ण सांगती. राजाला म्हणतोय, अरे बघ कोण सांगतंय, सामान्य कोणी सांगणारा नाही, तू लक्ष दे. त्या धृतराष्ट्राचं लक्षच नव्हतं. पुढे येणार आहे तो विषय. म्हणून धृतराष्ट्राला मुद्दामून संजय म्हणतात, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत, जगाच्या कल्याणाकरता म्हणून अर्जुनाचं निमित्त करून त्यांनी हे सगळं सांगितलं आहे. तुझं कल्याण व्हायचं असेल तर तू सुद्धा त्याचा अभिप्राय लक्षात घे. भगवान श्रीकृष्ण आहेत. कृष्ण शब्दाचा अर्थ सामान्य नाही. कृषीर्भू वाचको शब्दो नश्च निर्वृत्ती वाचक, तयोरैक्यम परम ब्रह्म कृष्णरित्य विधीयते. कृष्ण म्हणजे निर्वृत्तिक आनंद, परब्रह्म, साक्षात परब्रह्म भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या रूपाने प्रगट झालेला आहे, जो आपल्या भक्तांच्या अंतकरणाची शेती करतो, मशागत करतो, अंतकरणामध्ये असलेलं तृण काढून टाकतो आणि प्रेमाचं बी, ज्ञानाचं बी पेरतो, तो कृष्ण आहे. कृष्ण शब्दाचा अर्थ काळा असा सुद्धा आहे. ज्याने आपल्या सगळ्या भक्तांचं त्या ठिकाणी पाप आपल्याकडे घेतलेलं आहे, दुःख आपल्याकडे घेतलेलं आहे, आणि म्हणून जो वर्णाने काळा झालेला आहे. किंबहुना कृष्ण वर्ण जो आहे तो निराकाराचं प्रतीक आहे. त्याच्या ठिकाणी कोणताही वर्ण नाही, रूप नाही, नाम नाही, हे सांगण्यासाठी कृष्ण आहे. असा कृष्ण आहे तो, कोणाचा पक्षपाती नाही, त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विकार नाही. असा कृष्ण तो सांगतोय. काय सांगतोय? योग रूप. कशाचा अभिप्राय सांगणार आहे? योगाचं स्वरूप सांगणार आहे, योगाचं रूप सांगणार आहे. कशाला योग म्हणायचं हे भगवान परमात्मा उघड करून सांगणार आहेत. योग शब्दाचे अनेक अर्थ आहेत. अनेक ठिकाणी अनेक प्रकारे हा योग शब्द आलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आपण नेहमी चिंतन करतो, जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी, जयाच्या हृदय भुवनी विराजती अर्जुना तोची योगी. गीतेमध्ये सुद्धा, भगवद्गीतेमध्ये योग शब्दाच्या व्याख्या अनेक ठिकाणी आलेल्या आहेत. योग संज्ञितः, भगवंतांनी योग कशाला म्हटलंय गीतेमध्ये अनेक व्याख्या आल्या योगाच्या. समत्वम योग उच्यते, तम विद्या दुःख संयोगम योगम योग संज्ञिता. अनेक ठिकाणी योगाच्या व्याख्या आल्या. तेव्हा योगाचं नेमकं स्वरूप काय आहे? डोळे झाकून बसणं म्हणजे योग आहे का? केवळ प्राणायाम प्रत्याहार करणं म्हणजे योग आहे का? समाधी लावणं म्हणजे योग आहे का? योग कशाला म्हणायचं? योगाचा अधिकारी कोण? योगाचा विषय काय? हे सगळं भगवान सांगणार आहेत. म्हणून तू त्या ठिकाणी लवकर लक्ष दे, निश्चय कर. कारण फार चांगली गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडलेली आहे. काय चांगली गोष्ट घडलेली आहे? पुढे सांगतात, सहजे ब्रह्मरसाचे पारणे, केले अर्जुना लागी नारायणे,
की तेची अवसरे पाहुणे पातलो आम्ही. तो संजय आनंदाच्या भरामध्ये त्याला भान राहत नाही. आपण कुठं बसलो, कोणाचे सेवक आहोत, कोणाची नोकरी करतोय, धृतराष्ट्राला काय वाटेल हे कधी कधी विसरून जातो. तो म्हणतो सहजे ब्रह्मरसाचे पारणे, किंवा काही ठिकाणी परगुणे पाठ आहे. सहजच ब्रह्मरसाचं पारणं किंवा परगुण म्हणजे मेजवानी, आणि पारणं म्हणजे उपास असल्यानंतर जे दुसऱ्या दिवशी सकाळी जेवतात त्याला पारणं म्हणतात. केले अर्जुना लागी नारायणे, अर्जुना करता भगवान परमात्म्याने ब्रह्मरसाची मेजवानी किंवा ब्रह्मरसाचं पारणं केलं. आणि तेचे अवसरे पाहुणे पातलो आम्ही, आणि त्या वेळी सुअवसरी चांगल्या वेळी योग्य वेळी आम्ही पाहुणे म्हणून त्या ठिकाणी आलेलो आहोत. म्हणजे थोडीशी अलंकारिक भाषा वापरलेली आहे. भगवान परमात्मा अर्जुनाला गीता सांगायला लागले आणि आपल्याला तो गीतेचा लाभ झाला हे सांगायचं आहे. म्हणजे मलाही झाला आणि तुलाही झाला, तुम्हालाही झाला, असं धृतराष्ट्राला संजय सांगतोय. पण सांगत असताना हा काही संवाद सामान्य नाही, काय आहे. संजयने त्या ठिकाणी म्हटलं हे पारणं आहे, पारणं, आणि सहज केलेलं पारणं आहे. एखादा श्रीमंत मनुष्य असेल, उदार मनुष्य असेल, तर त्याच्याकडे जर आपण भोजनाला गेलो, द्वादशी सोडायला त्याच्याकडे गेलो, पारणं सोडायला त्याच्याकडे गेलो, उपवास असल्यानंतर, आता नवरात्रीचा उपवास असेल तर शेवटी काही लोक पारणं करतात. त्या पारण्याचा एक समारंभ असतो. द्वादशीला सकाळी सकाळी पारणं असतं, त्या पारण्याचा सुद्धा समारंभ असतो. श्रीमंत मनुष्य असेल, उदार मनुष्य असेल, भाविक मनुष्य असेल, श्रद्धावान असेल, सहज पारणं करतो. 2 माणसं बोलवली जेवायला, आणखीन 4 आली तर म्हणतो या बरं झालं, माझं भाग्य आहे. समर्थाचे पंक्ती भोजने, तळल्या वरल्या एकची पक्वान्ने, किंवा जैसा समर्थ दाता कोणाते नास्ती न म्हणे. तसं भगवान परमात्म्याने या ठिकाणी पारणं केलेलं आहे. कशाचं पारणं आहे हे? गीतेच्या निमित्ताने संजय धृतराष्ट्राला म्हणतात, अरे बाबा आपल्याकरता पारणं आहे किंवा परगुण आहे, अनेक दिवसाचे आपण उपवासी आहे. अर्जुनाला सुद्धा अनेक दिवसाचा उपवास घडलेला आहे. अज्ञानामुळे अनेक दिवसाचा उपवास आहे, सुखाचा, समाधानाचा, शांतीचा. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना हा शांतीचा उपवासच आहे, समाधानाचा उपवास आहे. बरेच दिवस झाले शांती नाही, समाधान नाही. अनेक दिवसाचा उपवास घडल्यानंतर आज मात्र पारणं करायची वेळ आलेली आहे. आज आपल्याला गीता ऐकायला मिळणार आहे. गीता ऐकायला मिळाल्यानंतर अज्ञान जातं आणि आनंदरूपी त्या ठिकाणी जेवण मिळतं, भोजन मिळतं. ज्ञानोबा या ठिकाणी सांगतात ब्रह्मरसाचं पारणं आहे. जसा त्या ठिकाणी दाता असेल त्याप्रमाणे त्याच्या पद्धतीने त्याच्या अधिकारानुसार त्याच्या कुवतीनुसार तो पारणं करतो, परगुण किंवा मेजवानी करतो. सामान्य असेल तर बिचारा आपला शेतकरी गरीब भाजी भाकरीचं पारणं करील. आणखीन सामान्य आहे, गरीब आहे, पण त्याला खूपच श्रद्धा असेल तर तो कशाचं पारणं करील? आणखीन चांगलं काही पारण्याला करील. ज्यांना काय आवडतं त्याचं पारणं करील, गुलाबजामुन करील, आणखीन काय करील. हो, काल आम्ही एके ठिकाणी गेलेलो होतो नाशिक भागामध्ये. तिथे 108 प्रकारची पक्वान्न केली होती देवाला. 4 ताटं पुढं मांडली. काय काय खावं तेच कळत नव्हतं. पारणं आहे. आता इथे भगवान परमात्मा आहे. पारणं करणारा कोण आहे? भगवान परमात्मा आहे.
केले अर्जुना लागी नारायणे, तो नारायण आहे. आणि नारायण म्हणजे काही सामान्य आहे का हो? पुढे भगवंतांनी वर्णन केलंय त्या नारायणाचं. ऐका यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वस्ती जेत. जो लक्ष्मीचा पती आहे, ज्याचा क्षीरसागरामध्ये निवास असतो, जो वैकुंठादी पती आहे असा असलेला आणि सगळ्यांच्या हृदयामध्ये वास करतो. प्रत्येक मनुष्य हे ज्याचं राहण्याचं ठिकाण आहे. नरानाम अयनम किंवा नार. अयनम, नार म्हणजे पाणी. पाण्यामध्ये शेषशाही जे पविडलेले भगवान परमात्मा आहेत, असे भगवान परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिवान असल्यामुळे, ते स्वतः नित्यमुक्त असल्यामुळे, ब्रह्मस्वरूप असल्यामुळे, भक्तकल्प कामद्रुम असल्यामुळे, कामकल्पद्रुम असल्यामुळे सहज शब्द वापरलेला आहे ज्ञानोबारांनी. सहज आपल्या भक्ताकरता ब्रह्मरसाचं पारणं करण्याकरता तो समर्थ आहे. हा ब्रह्मरस नेमका काय आहे? आपल्याला बाकीचे रस माहिती आहेत. विषयांचे रस वेगळे आणि ब्रह्मरस वेगळा. आपण जेवणामध्ये कधी कधी आंब्याचा रस खातो. आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे रस आहेत. षड्रसयुक्त भोजन सांगितलंय. जेवताना 6 रस पाहिजेत त्याच्यामध्ये. पण हे सगळे लौकिक रस आहेत. हे रस जे आहेत ते कायमचा आनंद देऊ शकत नाहीत, तेवढ्यापुरता आनंद देतात. तोच रस जर माणसाला रोज दिला तर मनुष्य त्याच्यातून विटून जातो. अहो काय रोज रोज आंबे रस लावलाय असा म्हणतो. आज खाल्ला, उद्या खाल्ला, परवा खाल्ला, नको म्हणतो. लौकिक रस. पण इथे भगवंतांनी जे पारणं केलेलं आहे, भगवान ज्ञानोबाराय सांगतात, सहजे ब्रह्मरसाचे पारणे. ब्रह्मरस आहे. हा ब्रह्मरस म्हणजे नेमकं काय आहे? ब्रह्म हाच रस. ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. वा. तुकाराम महाराज म्हणतात, तुला दुःख झालेलं आहे, तुला त्रास होतोय, त्रिविध तापाने तू पोळलेला आहेस, एक औषध आहे माझ्याकडे. कोणतं औषध आहे हो तुकाराम महाराज? तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. कोणत्या दुकानात मिळतो सांगा, घेऊन येऊ लवकर. ब्रह्मरसाचं वर्णन अनेक ठिकाणी आलंय. तेने अबाल सुबोधे ओवियेचे नि प्रबंधे. ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंफिली. सांगा ओव्या, ब्रह्मरसाच्या ओव्या ज्ञानेश्वरीतल्या. तुकाराम महाराजांचं प्रमाण सांगा. ब्रह्मरस शब्द आलेला. ब्रह्मरस कशाला म्हणायचं? ब्रह्मरस म्हणायचं नेमकं कशाला? हो, तुकाराम महाराज. हा, पण ब्रह्मरस म्हणायचं कशाला? वासना निमाली समूळ ज्याची, विषय विसर पडला, निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. पण ब्रह्मरस म्हणायचं कशाला? विटे, आणखीन एक प्रमाण आहे. विटे ऐसा रस नवे ब्रह्मरस. हा भक्तिरस आहे. भक्तिरस आहे, जाऊ द्या. शेवू ब्रह्मरस तुका म्हणे. ब्रह्मरस, शेवू ब्रह्मरस तुका म्हणे. सांगा मागचं. मनोनी करा काही सायास, व्हावेल तरी व्हारे उदास, करविल तरी करा नाम घोष. ब्रह्मरस तुका म्हणे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, शेवू ब्रह्मरस आवडीन. पण ब्रह्मरस म्हणजे काय? तर ब्रह्मरस शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म आणि रस.
ब्रह्म शब्दाचा अर्थ आहे बृहनात ब्रह्म, जे व्यापक आहे, देश काल वस्तूने परिच्छिन्न नाही असा असलेला जो परमात्मा आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. आणि त्या ब्रह्माचा रस म्हणजे ब्रह्म वेगळा आणि रस वेगळा असं समजू नका, ब्रह्मच रसरूप आहे. शास्त्रामध्ये रस शब्दाचा अर्थ आहे आनंद. शास्त्रामध्ये वर्णन आलं, उपनिषदामध्ये रसो वै साहा, हा परमात्माच रस रूप आहे, हा परमात्माच आनंद रूप आहे. सगळ्या रसाचा रस हा परमात्मा आहे. इयम आत्मा परानंद परप्रेमास्पदम यथा, प्रियाची परमसीमा परमात्माच आनंद रूप आहे, म्हणून परमात्म्याला ब्रह्मरस असं म्हटलंय. आणि त्या परमात्म्याचा आनंद हेच कोणी पारणं आहे, सहजे ब्रह्मरसाचे पारणे. पण हा ब्रह्मरस मिळणं एवढं सोपं आहे का हो? परमात्म्याची प्राप्ती करून घेणं एवढं सोपं आहे का? किती अवघड आहे सगळं. ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक ठिकाणी वर्णन केलं आहे, काय काय करावं लागतं. त्या ब्रह्मसूत्रामध्ये पहिलं सूत्र आहे अथातो ब्रह्म जिज्ञासा. पहिला अथ शब्द वापरलाय, नंतर अतः शब्द वापरलाय, नंतर ब्रह्म जिज्ञासा. ज्याला ब्रह्म जिज्ञासा करायची असेल त्याने अथ म्हणजे साधन चतुष्ट संपन्न व्हा. अतः म्हणजे इहलोकातले तर भोग सोडलेच पाहिजेत, पण सगळे स्वर्गलोकातले भोग सोडले पाहिजेत, भोगाची इच्छा सोडली पाहिजे, मग त्याला ब्रह्म जिज्ञासा करण्याचा अधिकार आहे. सामान्य माणसाला ब्रह्मरस मिळू शकत नाही. ब्रह्मरस प्राप्त करण्याकरता फार फार करावं लागतं. निर्माण मोहा, जितसंग दोषा, अध्यात्मनित्या, विनिवृत्त कामा, द्वंद्वैर्विमुक्ता, सुखदुःख संज्ञैर, मग गच्छन्ति अमूढा पदम अव्ययम तत् अव्ययम पदम गच्छन्ति. ब्रह्मरस सगळ्यांना प्राप्त होत नाही. आता आपण प्रमाण म्हणून आलो, वासना निमाली समूळज्याची, सगळी वासना गेली असेल ब्रह्मरस मिळेल. विषय विसर पडला, निशेष विषयाचा निशेष विसर पडला असेल, ब्रह्मरस मिळेल. आपण इथे तर त्या ठिकाणी सहजच केलंय, सहजे ब्रह्मरसाचे पारणे. इथं सहज केलंय, कारण करणारा कोण आहे? भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. देवाच्या मनात जर आलं, संताच्या मनात आलं, तर सहज सामान्याला ब्रह्मरस मिळेल. अहो, ज्ञानोबारायांनी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याकरता इथे पंगत केलेली आहे. कोण कशाची पंगत करतं, कोण कशाची पंगत करतं. तुकाराम महाराज म्हणतात, जयाने घातली मुक्तीची गवादी. मुक्तीची पंगत आपल्याला घातलेली ज्ञानोबारायांनी. या मुक्ती पाहिजे का, मोक्ष पाहिजे का, म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात. या ठिकाणी भगवान परमात्म्याने संजय बोलतात, सहजे ब्रह्मरसाचे पारणे. त्या ब्रह्मरसाचं पारणं केलंय. कोणाकरता केलंय? केले अर्जुना लागी नारायणे. अर्जुनाकरता केलंय, म्हणजे सहज मिळेल, पण त्याच्याकरता अर्जुन व्हावं लागेल. अहो, अर्जुनाची पांती जे परिसनिया योग्य होती, ते कृपा करोनी संती अवधान द्यावे. ज्ञानोबारायांनी सांगितलंय, अर्जुनाच्या पंक्तीत बसण्याच्या लायकीच्या असतील त्यांनी या, लक्ष देऊन ऐका. बाकीच्यांनी येऊ नका असं नाही, बसा, पण पूर्ण मिळेल की नाही सांगता येत नाही. म्हणून केले अर्जुना लागी, भक्तांच्या करता केलेलं आहे. अर्जुन शब्दाचा अर्थ आहे रुजुत्वात अर्जुन, जो सरळ मनाचा आहे, जो भगवंताचा भक्त आहे, भगवान परमात्म्याला आवडणारा भक्त आहे. अर्जुनाच्या वर्णनाच्या कितीतरी ओव्या आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, तो अर्जुनाची विशेष स्तवावा. आईसे आवडले मज जीवा. मला असं वाटतं त्या अर्जुनाचंच वर्णन करावं, काय त्याचं भाग्य.
आता कालच आपण सगळं पाहून आलो अर्जुनाकरता देव काय काय करतात. म्हणून केले अर्जुना लागी नारायणे. पण तरी सुद्धा ज्ञानोबा या ठिकाणी संजय म्हणतात की त्याच्याकरता केलेलं असलं तरी त्यालाच मिळालं असं नाही, की तेचे अवसरे पाहुणे पातलो आम्ही. त्यावेळेस नेमके आम्ही इथं पाहुणे त्या ठिकाणी प्राप्त झालो. आमचं भाग्य चांगलं आहे. जरी अर्जुनाकरता केलेलं असलं तरी सुद्धा आम्हाला मिळालं ना. भगवंतानी गीता जरी अर्जुनाकरता सांगितलेली असली तरी सुद्धा आपल्या सगळ्यांना मिळाली. आपल्याला सगळ्यांना आनंद प्राप्त होतोय. तैसे गीतेचे दुबते वत्स करुणी पार्था ते दुबनिली जगापुरते श्रीकृष्ण गाय. भगवान परमात्मा गाय आहे आणि त्या ठिकाणी पार्थाला दुप्त केलेलं आहे. पार्थाला त्या ठिकाणी वत्स केलेलं आहे, वत्स. पण दुप्त सगळ्यांना झालंय. वत्स पार्थ झालेला आहे, कोणाला तरी वासरू व्हावं लागलं, परंतु गायीने दूध दिलं सगळ्यांच्या करता. त्या वासराचं भागतं, घरातल्याचं भागतं, बाकीच्यांचं भागतं, डेअरीवाल्यांचं भागतं, सगळ्यांचं भागतं. वत्साचे निवोरसे दुबते होय घरोद्देशे झाले पांडवाचे निमिषे जगदोद्धरण. गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. म्हणून संजय म्हणतोय, संजयाला आनंद झालाय. संजय म्हणतात की तेचे अवसरी पाहुणे पातलो आम्ही. पाहुणे म्हटलंय, आम्ही पांथस्थ आहोत असं म्हटलं नाही, आम्ही मार्गस्थ आहोत असं म्हटलं नाही. पाहुणं म्हणण्यामध्ये सुद्धा एक विशेष प्रकारचा त्या ठिकाणी अभिप्राय आहे. घरामध्ये एखादी मेजवानी असेल, चांगला बेत केलेला असेल आणि थोडक्यात असेल, आणि रस्त्याने जाणारा एखादा मनुष्य असेल, तो जर म्हणायला लागला अहो थोडंसं पाणी देता का, आपण त्याला पाणी देतो, पण म्हणतो का या आणि आमच्या घरात जेवा. थोडक्यातच असेल तर बरं का. हा अति भाविक अति श्रद्धावान असेल तर म्हणतो हो जाऊ द्या, पाणीच काय जेवा. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी शब्द मार्गस्थ घेतला नाही, पांथस्थ घेतला नाही, पाहुणा शब्द घेतलाय. पाहुणा आल्यानंतर आपल्याला त्याला नाही म्हणता येतं का. पाहुणा हा आपला त्या ठिकाणी आदराचा विषय असतो. पाहुणा आल्यानंतर माणसाला आनंद होत असतो. म्हणून या ठिकाणी पाहुणे हा शब्द वापरला आहे. पुराणामध्ये शास्त्रात असे अनेक पाहुणे आहेत, ज्ञानेश्वरीत पण अनेक पाहुणे आहेत. शांताचे या घरा अद्भुत आलासे पाहुणेरा. अनेक ठिकाणी पाहुणे शब्द आहे. तुकाराम महाराजांच्या घरी भगवान परमात्मा पाहुणे म्हणून आले. कधी कधी पाहुणा घरी आल्यानंतर प्रेम भरपूर असतं पण अनुकूलता नसते. काही ठिकाणी अनुकूलता असते पण प्रेम नसतं. तुकाराम महाराजांच्याकडे प्रेम भरपूर आहे पण अनुकूलता काहीच नव्हती. महाराज म्हणतात पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्चर. काय उपचार देवाला करायचे. वैकुंठाचा पती आला, लक्ष्मीचा मालक आला, आणि काय तुकाराम महाराज म्हणतात आपली कोप मोडकी. घरी काय तर मोडकी या बाजान वाकळाच्या शेजा, दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या. प्रेम भरपूर होतं पण भगवंतानी ते स्वीकारलं बरं का. भगवान परमात्म्याला आनंद झाला. दुर्योधनाच्या घरी भगवान पाहुणे म्हणून गेले. अनुकूलता सगळी होती पण प्रेम नव्हतं, तिथं काहीच घेतलं नाही. इथे पाहुणे शब्द वापरलेला आहे. भगवान परमात्म्याने मेजवानी केली किंवा भगवंतानी पारणं केलं, अर्जुनाकरता केलं, ब्रह्मरसाचं केलं, आणि आम्ही योगायोगाने या ठिकाणी पाहुणे म्हणून आम्ही शब्दामध्ये संजयांनी सगळ्यांना घेतलं आहे. आपल्याला आपण सगळे भाग्यवान पाहुणे आहे. आपला जन्म गीतेनंतर झाला, आपला जन्म ज्ञानेश्वरीनंतर झाला.
ज्ञानेश्वरीच्या अगोदर आपण जन्माला आलो असतो, आपल्याला ज्ञानेश्वरीचा पाहुणचार मिळाला असता का? गाथेच्या अगोदर आपण जन्माला आलो असतो, आपल्याला गाथेचा पाहुणचार मिळाला असता का? तेचे अवसरे पाहुणे पातलो आम्ही त्या सुअवसरामध्ये. धृतराष्ट्राला सांगतोय, अरे बाबा आपलं भाग्य चांगलं आहे, आपण या ठिकाणी पाहुणे म्हणून आलो, खरा बेत आपल्याकरता नाही, अर्जुनालागी केलंय. गीता भगवंतांनी सांगितलं. अरे संजय म्हणतात की आपल्याला हे सगळं प्राप्त झालं त्याचं कारण वेगळं आहे. काय कारण आहे पुढे सांगतात, कैशी दैवाची थोरी नेनिजे, जैसे तानेलिया तोय सेविजे, की तेची चवी करुनी पाहिजे तव अमृत आहे. कैशी दैवाची थोरी नेनिजे. संजय म्हणतात, बाबा आपलं काय दैव आहे, काय श्रेष्ठ दैव आहे, काय उच्च तरीचा दैव आहे, थोरवी काय सांगायची त्या दैवाची आपल्या. जैसे तानेलिया तोय सेविजे, ज्याप्रमाणे एखाद्या माणसाने खूप तहान लागली आणि तहान लागल्यानंतर तो पाणी पिण्याकरता म्हणून गेला, झरा दिसला त्याला, झरा दिसल्यानंतर लगेच त्या ठिकाणी ओंजळ भरली आणि ओंजळ भरल्यानंतर पाणी पिला. पण त्याच्या लक्षात आलं ते पाणी नव्हतं, की तेची चवी करुनी पाहिजे तो अमृत आहे. गोड गोड लागायला लागलं, अमृतासारखं लागायला लागलं. आणि पिल्याबरोबर त्याला अनुभव आला, सगळे रोग गेले, सगळं दुःख गेलं आणि त्याला असं वाटायला लागलं आता आपण अमर झालो. कारण ते काय होतं, पाणी नव्हतं, ते काय होतं, अमृत होतं. जसं एखादा मनुष्य, सामान्य मनुष्य पाणी पिण्याकरता म्हणून चूळ तोंडामध्ये घालतो, पाणी तोंडामध्ये घालतो आणि ते पाणी नसून अमृत असावं, त्याप्रमाणे का त्याला ते अमृत प्राप्त झालं, काय कारण आहे? एखादी अलौकिक घटना आपल्या जीवनामध्ये न घडणारी जर अचानक घडली तर म्हणतो काही नाही, दैव आहे. काही नव्हतं त्यांच्याकडे, दैव बदललं, सगळं आलं. हो, दैव जैसे कवतुके काहीच दैन्य न देखे. हो, दैवाचं वर्णन अनेक ठिकाणी आलेलं आहे. दैव जर चांगलं असेल, दैव जर अनुकूल असेल तर न घडणाऱ्या गोष्टी घडतात. ज्ञानोबाराय म्हणतात, जो व्यवहार जेथ न घडे तयाची फळ तेथ जोडे, काय दैव न सापडे सानुकूळे. हो, कितीतरी ठिकाणी सांगितलंय दैव. भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि मिसे, संपत्ती जात आपैसे घररी. हो, आंधली काय आधनी घातलिया हरळ, होती अमृताचे तांदूळ, जरी भुकेची राखे वेळ जगन्नाथ. होय अदृष्टा पैते, वाळूचे रत्न पुरते का परते, परते. हां, दैव जर एखाद्याचं चांगलं असेल तर त्याच्या जीवनामध्ये अनुकूल गोष्टी आपोआप घडायला लागतात. दैव दैव म्हणजे काय, पूर्व पुण्य असतं, पूर्वीचं चांगलं कर्म असतं, त्यालाच दैव म्हणायचं. फळ देतशी संचित. लौकिक चांगल्या गोष्टी घडणं हे सामान्य दैव आहे. संपत्ती प्राप्त होणं, मुलं बाळं चांगली मिळणं, अनुकूल मिळणं किंवा संसारातल्या काही गोष्टी म्हणणं हे सामान्य दैव आहे. पण या ठिकाणी जे दैव प्राप्त झालेलं आहे, गीता ऐकायला मिळणं, ज्ञानेश्वरी ऐकायला मिळणं, याच्यासारखं दैव दुसरं कोणतंच नाही. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे, कैशी दैवाची थोरी नेनिजे. म्हणून संजय म्हणतात, काही नाही, हे किती मोठं दैव आहे, किती श्रेष्ठ दैव आहे, काही सांगता येत नाही. या दैवाला कोणती उपमा देता येत नाही, जाणता येत नाही कशाचं हे फळ आहे. जैसे तानलिया तोय सेविजे, की तेची चवी करुनी पाहिजे तो अमृत आहे. तसं वास्तविक पाहता माझं काम जे आहे, संजय म्हणतात, ते घोडे आखण्याचं काम आहे.
घोड्याची परीक्षा करण्याचं काम आहे. बरं, आता आम्ही आलोय सगळे युद्धामध्ये शांततेत असं तत्वज्ञान ऐकायला मिळणं अवघड आहे. तेही भगवंताच्या मुखातून ऐकायला मिळणं अवघड आहे. पण काय माझं भाग्य असेल, हो, बाप भाग्य माझे, जे वृत्तांत सांगावयाचे नि व्याजे, कैसा रक्षिलो मुनी राजे व्यासदेवे. काय माझं भाग्य आहे. व्यास महाराजांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. व्यास महाराजांनी डोक्यावर हात ठेवला. युद्धातलं सगळं दिसतंय म्हणून नाही, गीता ऐकायला मिळाली. मग अर्जुन त्या ठिकाणी, संजय म्हणतात, अरे बाबा, माझं दैव चांगलं आहे, तुझं दैव चांगलं आहे. तैसे आम्हा तुम्हा जाहले, जे आडमुठी तत्व फावले, तव धृतराष्ट्रे म्हणितले हे न पुसो तू ते. तैसे आम्हा तुम्हा जाहले, तैसे म्हणजे कैसे. जसं आपण आलो कशा करताना आपल्याला मिळालं काय. आपण आलो युद्धाकरता, मी आलो तुला युद्धात काय काय झालं सांगण्याकरता. तू मला बोलवलं युद्धात काय काय झालं तुला ऐकण्याकरता, तुम्हाला ऐकण्याकरता. म्हणजे आपण पाणी प्यायला आलो आणि अमृत मिळायला लागलं. हे गीतारूपी अमृत. कारण आपलं दैव चांगलं आहे, आपलं भाग्य चांगलं आहे. संजय म्हणतात, तैसे आम्हा तुम्हा झाले, जे आडमुठी तत्व फावले. आडमुठी म्हणजे अचानक. अचानक हे गीतारूपी तत्व आपल्या कानावर पडलं. नुसतं पडलं नाही, फावलं. आनंद झाला ऐकल्यानंतर, तशी वृत्ती व्हायला लागली. अनेक ठिकाणी ह्या 5च अध्यायामध्ये संजयाला खूप आनंद झालेला आहे. म्हणून फावले, फावला हा देह नाही, फावला, फावला शब्द सांगा संत वाङ्मयात आलेला. फावला, हा नाही, पावला आहे तिथं, पावला आहे, फावला नाही. फावला आले ना अनेक ठिकाणी संत वाङ्मयामध्ये. हा, हरिसुख फावले रे, हरिसुख फावले रे. फावले याचा अर्थ आहे आम्हाला ते प्राप्त झालं, त्याचा आनंद मिळायला लागला. ते केलिया फावला, केलिया फावला. कोणता अभंग येतो. योगाची संपदा त्यागानी शांती, वैलोकिक कीर्ती सोहळामान, एर येरावरी जायाचे उसने, भाग्यस्थळी देणे झाडाविषयी. केलिया फावला ठाईचा तो लावो, तृष्णेचा तो काहो काहावितो. केलिया फावला ठाईचा तो लावो. फावला म्हणजे प्राप्त झाला, त्याचा आनंद आम्हाला मिळाला. म्हणून आडमुठी तत्व फावले, तव धृतराष्ट्रे म्हणितले. आता तत्व त्या ठिकाणी म्हणतात. संजय म्हणतात, अरे बाबा, आपल्याला अचानक हे तत्व मिळालंय, तत्व फावलंय, प्राप्त झालंय. एखादा मनुष्य काहीच प्रयत्न करत नाही आणि एखादी गोष्ट त्याला जर मिळाली तर ती फावली म्हणतात. संजयाने प्रयत्न केलाय का? तसा विशेष प्रयत्न नाही. जाऊ द्या, संजयावर तर व्यासकृपा झालेली आहे, भक्त आहे. पण धृतराष्ट्राने काय केलंय? धृतराष्ट्राला तर फावलेलंच आहे. पण फावलेलं मुख ते तर अवचटे पडे पिऊख. जांभळी करता म्हणून मुख पसरलं एका माणसाने. काय नाही, प्रवचनात कंटाळा आला म्हणून तोंड उघडलं ना हा करायला लागला. पण वरून काय पडलं नेमकं? जांभूळ नाही, अमृत. अवचटे पडे पियूख. भाग्यवान.
तसं आडमुठी तत्व फावले हे तत्व आहे. भगवान परमात्मा सतत भगवान शंकर या तत्वाचं चिंतन करतात. पार्वती माता प्रश्न करून चमत्कारून प्रश्न विचारतात, देवा काय चाललंय, सारखा आनंद आहे, कधी भीती नाही, कधी दुःख नाही, नेहमी शांतते आनंद आहे, काय तुम्ही करता नेमकं, सारखं सतत चिंतन करत असता, कोणतं चिंतन करता? या गीतार्थाची तोरी सोये शंभोवरी, ते तर भवानी प्रश्न करी चमत्कारोनी, ते तर हरू मने नेजे, देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे. गीता तत्व, गीता तत्व आहे, नित्य नूतन आहे. आज वाचल्यानंतर दुसऱ्या दिवशी आनंद वेगळा आहे. नित्य नूतन असलेला परमात्माच गीता रूपाने प्रगट झालेला आहे. हो, गीता जाणा हे वाङ्मय मूर्ती श्री प्रभूची, म्हणून तत्व आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. किंवा तत्व शब्द कितीतरी ठिकाणी ज्ञानेश्वरी मध्ये आलाय. तत्व कशाला म्हणायचं? तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. तत्व म्हणजे परमात्मा. परमात्म्याचंच वर्णन गीतेमध्ये आलंय. आणि आडमुठी तत्व फावले हे आम्हाला प्राप्त झालं. पण ते धृतराष्ट्र होता, त्याने हे संजयाचं सगळं ऐकलं आणि संजयाला धृतराष्ट्र म्हणायला लागला, तव धृतराष्ट्रे म्हणितले हे न पुसो तू ते. अरे बाबा, हे तुला विचारलंय का? मी तुला विचारतो काय आणि तू सांगतो काय? कारण ऐकण्याकरता सुद्धा योग्य श्रोता लागतो, दर्दी मनुष्य लागतो. जर नसेल, आणि धृतराष्ट्र जो आहे, हा धृतराष्ट्राला गीता ऐकण्याची सध्या तरी आवड नव्हती. 18व्या अध्यायामध्ये सगळा विचार आलाय. त्याच्या अगोदरची ओवी ज्ञानोबाराय म्हणतात, राणीच्या रावळा नेलिया, दाही दिशा मानी सुनिया, का रात्री होय पाहलिया निशाचरा. रानटी मनुष्य, रानात राहणारा, कधी शहरात आलाच नाही आणि त्याला राजवाड्यात नेऊन बसवलं. कधीच शहरात आला नाही, कधी गावात आला नाही, रानातच राहायचा. आता रानात राहणारा म्हणजे काय? पशु पक्षी झाडं झुडपं ह्याच्यात राहायचं. त्याला त्याच्यातच करमायचं, त्याच्यात आनंद होता. राणीच्या रावळा नेलिया ज्ञानोबाराय म्हणतात. आणि त्याला एकदम एका राजाला तो पसंत आला. राजा म्हटला, आपल्याला युवराज ह्यालाच बनवायचं. आणला त्याला, राजवाड्यात आणल्यानंतर 1 दिवस राहिला, 2 दिवस राहिला, आणि मग ज्ञानोबाराय म्हणतात, दाही दिशा मानी सुनिया. तो असा उदास राहायला लागला. राजाने त्याला विचारला, तुला काय झालं? इथं पंचपक्वान्नाचं ताट आहे, सगळं आहे, अमुक. अहो, सगळं सुनं वाटतंय. म्हटलं, इथं वाघ दिसत नाही, सिंह दिसत नाही, झाडं दिसत नाहीत. किंवा का रात्री होय पाहलिया निशाचरा. निशाचर जे आहेत त्यांना उजाडलं की रात्र होते. हो, जे रात्रीचे फिरणार आहेत ना, तो घुबड नावाचा प्राणी आहे, त्याला रात्री दिसतं म्हणतात. आणि दिवसा काय होतं? डोळे जातात त्याचे. म्हणजे दिवस चांगला आहे पण त्याला ती रात्र वाटते. पुढे ज्ञानोबाराय म्हणतात, जो जेथीचे गौरव नेणे तयासी ते भिंगुळवाने मनोनी. मग तो म्हणतो, अरे बाबा, हा अप्रसंग आहे. 18व्या अध्यायात शेवटी बघा ते बोललेत, 18व्या अध्यायातलेच ओवे आहे. ते म्हणतात, अरे तेने तुथे येथे व्यासे बैसविले कासया उद्देशे, अस प्रसंगा माझी ऐसे बोलसी काही. अरे तुला व्यासाने कशाला बसवलं? आणि असलं भलतं सलतं काय बोलतो? ब्रह्म काय, माया काय, ज्ञान काय, देवाचंच वर्णन करतो, कृष्णाचं वर्णन करतो. तुला इथं व्यासांनी कशाकरता बसवलंय? व्यासांनी तुला बसवलंय, मला युद्धात काय काय झालं, माझ्या पोरांचं काय काय झालं सांग. हो, तेने तुते येथे व्यासे बैसविले कासया उद्देशे. अरे व्यासाने कशाच्या उद्देशाने तुला बसवलंय? काय ब्रह्म सांगण्यासाठी बसवलंय का? गीता सांगण्याकरता बसवलंय का? आणि संजयाला मात्र गीताच आवडायची.
तो म्हणतो हे असलं मी तुला काय विचारलेलं नाही, असलं मला सांगू नको. तया संजया येणे बोले, रायाचे हृदय चोजवले, जे अवसरी आहे घेतले कुमराच्या. संजयाच्या लक्षात आलं या बाबाला असलं सांगून उपयोग नाही, कारण याचं मन जे आहे ते काही गीतेमध्ये नाही, याचं मन पोराबाळात गुंतलेलं आहे. त्याला गीता सांगून काय उपयोग होणार आहे. आणखीन पुढे संजय काय बोलतात त्याचं चिंतन करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. उद्याच्या प्रवचनात विठ्ठल 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 विठ्ठल.